पंचगंगा स्मशानभूमी घाटावर मद्यपींचा सुळसुळाट, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा संताप। कोल्हापूर शहरातील पवित्र व संवेदनशील मानल्या जाणाऱ्या पंचगंगा स्मशानभूमी परिसरात गेल्या काही दिवसांपासून मद्यपी व व्यसनाधीन व्यक्तींचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। रक्षा विसर्जन घाट म्हशी घाटाकडे जाणाऱ्या रोडलगत असलेल्या केसदान घाट परिसरात दररोज रात्री 7 ते 10 या वेळेत दारू, पार्ट्या, गांजाचे सेवन, शिवीगाळ, भांडणे व मारामारीचे प्रकार सर्रास घडत असल्याने स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत। स्मशानभूमी रोडवरील मोकळा व कमी वर्दळीचा परिसर गैरप्रकारासाठी अड्डा बनत चालला असून मद्यपींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। या गंभीर प्रकारामुळे परिसरातील महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच मानसिक असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे। पवित्र स्थळाच्या परिसरात सुरू असलेल्या या गैरकृत्यामुळे सामाजिक व धार्मिक भावना दुखावली जात असल्याची तीव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेत। विशेष म्हणजे सकाळच्या वेळी रक्षा विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना घाट परिसरात दारूच्या बाटल्या, सिगारेट पाकिटे व गांजाचे अवशेष पडलेले आढळत आहेत। या प्रकारामुळे पंचगंगा स्मशानभूमीसारख्या पवित्र स्थळाची बदनामी होत असून कोल्हापूर शहराच्या सांस्कृतिक प्रतिमेलाही धक्का बसत असल्याची खंत व्यक्त होत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या प्रकाराकडे पोलीस प्रशासन व महानगरपालिकेकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे। वेळीच नियंत्रण न ठेवल्यास भविष्यात गंभीर व अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे। त्यामुळे या परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, मद्यपी व व्यसनाधीनांवर कठोर कारवाई करणे तसेच घाट परिसर सुरक्षित करण्यासाठी महानगरपालिकेने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। पवित्र स्मशानभूमी परिसरात सुरू असलेल्या या गैरकृत्यावर प्रशासनाने वेळीच अंकुश लावणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। अर्थराज्य न्यूज मराठीकरिता कोल्हापूर प्रतिनिधी राजेश भोसले। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।